त्यांना ठाले सरांच्या 10 पावले पुढे जाऊन त्यांना काम करावं लागेल, कार्य करावं लागेल, त्यावेळेस ते मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला सुपरिचित होऊ शकते. त्याचं कौतुक व्हावं, त्याला मोठं करावं, त्याच्या पाठीमागे ताकद उभी करावी, हे सातत्यानं ज्यांच्या नावाने हे ग्रंथालय चाललं जातं ते बाळासाहेब पवारांनी सातत्यानं हा विचार त्यांनी मांडलेला होता. तर तुमची प्रकृती अजूनही धडधाकट आहे असं एकंदरीत तुम्ही पाऊण तास उभं राहून बोलत होता याच्यावरून लक्षात येतं. आणि त्यामुळे तुम्ही 100 गाठणार याच्या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका नाही. आजचे सत्कारमूर्ती प्राचार्य ठाले सर, तालुक्याचे माजी आमदार किशोर पाटील सर, काळोखे सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, मराठवाड्याचं किंबहुना ठाले सरांच्या भाषेत जर सांगायचं राहिलं तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव ठाले सरांच्या तोंडून त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये ऐकतच राहावं असं वाटत होतं. परंतु शेवटी कुठे ना कुठेतरी थांबावं लागतं म्हणून ठाले सरही थांबले. परंतु बरीचशी माहिती या निमित्तानं आम्हा सगळ्यांना मिळाली आणि परत कुठल्या तरी एखाद्या प्रसंगी आपल्याला पुन्हा एकदा ऐकावं यासाठी निश्चितच एखादा चांगला कार्यक्रम परत एकदा आमच्या ह्या कन्नडवासियांच्या मार्फत निश्चितच आम्ही आयोजन करण्याचा प्रयत्न करू. मराठवाडा साहित्य परिषद ही ठाले सरांच्या नावाने ओळखली जाते. त्यांच्या आधीचे कोण कोण अध्यक्ष होते हे मला नाही मला तरी माहीत नाही किंवा तुम्हालाही माहिती असतील असं मलाही वाटत नाही. आणि याच्यानंतर जे कोणी अध्यक्ष त्यांच्यानंतर होतील त्यांना ठाले सरांच्या 10 पावले पुढे जाऊन त्यांना काम करावं लागेल, कार्य करावं लागेल, त्यावेळेस ते मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला सुपरिचित होऊ शकते. असं अत्यंत मोठं काम मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष या नात्याने सरांनी केलं. आणि म्हणून त्यांच्या ह्या कामाच्या प्रित्यर्थच त्यांनी मराठी ह्या भाषेच्या संदर्भात केलेलं काम आणि कार्य लक्षात घेऊन त्यांना मंगेश पाडगावकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्यांना मिळाला. आणि या निमित्तानं ठाले सरांची कन्नडवासियांना ओळख व्हावी हा हेतू मनात ठेवून आम्ही आज हा सत्काराचा एक छोटेखानी सत्काराचा आपल्या घरगुती सत्काराचा आम्ही आज आयोजन केलं. आणि या निमित्तानं जसं मी सांगितलं की मराठवाड्याचं जे सांस्कृतिक वैभव आहे याचा परिचय आम्हा सगळ्यांना मिळाला. अजून एक कारण ठाले सरांचा सत्कार करण्याचा आहे आणि तो म्हणजे ठाले सर आपल्या मराठवाड्यातले आहेत, सिल्लोड तालुक्यातले आहेत, आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. आमच्या वडिलांची पण सातत्यानं ही नेहमीच भूमिका राहिलेली आहे की मराठवाड्याचं म्हणून जे जे काही असावं त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे, त्याचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला आपण करून दिला पाहिजे. ते काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सातत्यानं केलेलं आहे. मी रारम बोराडे सरांचा लेख वाचलेला आहे. ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने त्यांचा सन्मान केलेला होता त्यावेळेस स्वतःहून जाऊन वडिलांनी त्यांच्याकडनं त्यांचा परिचय करून घेतला आणि त्यांची मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये त्यांची नेमणूक केली होती. साहित्य क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये मराठवाड्यामध्ये जो काही कार्य करेल त्याचं कौतुक व्हावं, त्याला मोठं करावं, त्याच्या पाठीमागे ताकद उभी करावी, हे सातत्यानं ज्यांच्या नावाने हे ग्रंथालय चाललं जातं ते बाळासाहेब पवारांनी सातत्यानं हा विचार त्यांनी मांडलेला होता. आणि म्हणून तोच विचार पुढे नेत आज आम्ही आपल्या मराठवाड्याचं जे वैभव आहे ते म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातलं जे वैभव आहे ठाले सरांच्या रूपानं त्यांना तुमच्यासमोर या ठिकाणी आज आम्ही तुमच्या उपस्थितीत आम्ही त्यांचा सत्कार केला. आणि
650 वर्षानंतर त्याच्या पूर्वीचा आणि त्याच्यानंतरची जी काही माहिती साले सरांनी दिली त्याच्यामुळे आज आम्ही थोडंसं आमच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडलेली आहे. तर आणि दुसरी गोष्ट साले सरांनी जी इच्छा व्यक्त केली त्यांच्या भाषणाच्या शेवटी की कन्नड या ठिकाणी एखादा साहित्य संमेलन व्हावं ज्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मराठी भाषा आणि वाङ्मय हे अधिक वृद्धिंगत होण्यामध्ये मदत होईल. तर मला असं वाटतं की निर्णय घेणारी बहुतेक मंडळी पाटील साहेब या ठिकाणी आहेत, तुम्ही सगळं मंडळी या ठिकाणी, तुम्ही सर्वजण एकत्रित बसा. तुमच्या पाठीमागे काय ताकद आणि शक्ती उभी करायची असेल ती निश्चितच पाटील सर असतील, मी असेल किंवा अजून जी काही आमची सगळी मंडळी असेल यांच्या पाठीमागे आम्ही निश्चितच उभी करू. लवकरच आपण याच्या संदर्भात एखादी बैठक घेऊन याच्या संदर्भात आपल्याला कसा विचार करून ठाले सरांनी या ठिकाणी मांडलेला विचार आपल्याला कसा पुढे नेता येईल या संदर्भामध्ये सर आम्ही निश्चितच विचार करू आणि हा विचार पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करू. आपण आलात सर, आमच्या विनंतीला आपण मान दिलात, आपण या वाचनालयाला आपण भेट दिली. किती वर्षानंतर आपण कन्नडला आलात मला परिचय नाही, मला माहीत नाही, परंतु आपण आलात. कन्नडवासियांना तुमची ओळख आपण या वाचनालयाच्या निमित्ताने आपण करून दिली. अनेक प्रसंग इथून तुमचं वय 82-83 झालेलं असलं तर तुमची प्रकृती अजूनही धडधाकट आहे असं एकंदरीत तुम्ही पाऊण तास उभं राहून बोलत होता याच्यावरून लक्षात येतं. आणि त्यामुळे तुम्ही 100 गाठणार याच्या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका नाही आहे. तुमचा 100चा कार्यक्रमही आम्ही या वाचनालयात निश्चितच करू. तर तुम्हाला अजून अनेक वर्ष आहेत. तुमच्या अनेक वर्षाचा कसा फायदा या कन्नड तालुक्यातील सांस्कृतिक वैभव वाढवण्यासाठी करता येईल याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू. आपण आलात, उपस्थित राहिलात, आमचा सत्कार स्वीकारलात त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.